नमस्कार. निसर्ग मित्र या संस्थेमार्फत गेली अनेक वर्ष आम्ही रानभाज्या महोत्सव भरवतो. रानभाज्याची ओळख सर्वसामान्य लोकांना व्हावी आणि पुन्हा आपल्याला रानभाज्याचं महत्त्व अधोरेखित झालेलं आणि आत्ता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याला ह्या रानभाज्या फार महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या व्याधीवर उपयोगी पडणाऱ्या रानभाज्या आहेत आणि ह्या रानावनामध्ये अजूनही आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये मिळतात. गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनानं कृषी विभागाच्या माध्यमातून 9 ऑगस्ट हा रानभाज्या महोत्सव म्हणून साजरा करावा किंवा आदिवासी दिन म्हणून हा जाहीर केलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रानभाज्या महोत्सव मागच्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला मर्यादा आलेल्या आहेत. पण ह्या वर्षी आपण ह्या रानभाज्यांचा महोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्याच्या निमित्तानं आपण रानावनात जाऊन प्रत्यक्षात रानभाज्यांची ओळखच करून घेणं आणि लोकांना त्याचं महत्त्व जर कळलं तर मला वाटतं त्या अर्थानं आपल्याला या रानभाज्या पावसाच्या पाण्यावरच स्वतःच्या रानामध्ये किंवा स्वतःच्या परसबागेमध्ये सुद्धा लावून आपल्याला पिकवून खाता येतील असं याचं आम्ही एक जनजागृतीचं काम हाती घेतलं आहे. आणि गेली 10 वर्ष झाली आम्ही हा रानभाज्याचा जागृतीचा विडा आम्ही उचललेला आहे. तर चला आता गिरगावच्या परिसरामध्ये आम्ही माळ रानावर आलेलो आहे आणि गिरगावच्या परिसरामध्ये आपण काही रानभाज्या आपण बघायला आलेलो आहे. त्यातली पहिली रानभाजी आपण बघतोय. या रानभाजीचं नाव आहे, हिला कपाळफोडी म्हणतात. कपाळफोडी नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की ही वेगवेगळ्या व्याधी संधिवातावर याचा उपयोग आहे. त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे कानामध्ये जर कुठली दुखापत झाली किंवा कानामध्ये पस झाला तर याचा जर अंगरस जर घातला तर तो कान बरा होतो किंवा कानातला पू कमी होतो. तर अशा म्हणून याला कानफुटी असं नाव आहे. तर ह्याच्या पानाची भाजी करतात. हा वेलवर्गीय रानभाजी आहे आणि ही वेलवर्गीय रानभाजी अशीच माळ रानावर कुंपणावर सगळीकडे पसरायला उपयोगी पडते. ह्याच्यामधलं हे आता फळ तयार झालेलं आहे आणि या फळामध्ये काही बिया असतात. या बियासुद्धा पक्ष्याच्या विष्ठेतून वेगळ्या माध्यमातून रुजल्या तर पुन्हा हा नव्यानं पुढच्या वर्षी हा मला वाटते कानफुटीचा वेल वाढू लागतो आणि याची कवळ्या पानाची आणि एकूणच भाजी ही जी रुचकर आणि पौष्टिक होते आणि ती भाजी आपण पुढच्या टप्प्यामध्ये भाजी कशी करायची याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. पण ही औषधी उपयोगी पडणारी विशेष करून संधिवातावर आणि अंगदुखीवर या रानभाजीचा उपयोग होतो. म्हणून हिला कानफुटी किंवा हा वेलवर्गीय ही वनस्पती आहे. आता आपण पुढची भाजी बघतोय. ह्या भाजीचं नाव आहे भारंगी. ही माळ रानावर आणि बांधाच्या कडेनंच ही भाजी उगवलेली दिसती. ह्याला आता ही भाजी फुलं आलेली आहेत. ह्याच्या कवळ्या पानाची विशेष करून भाजीला उपयोग करतात. पण हिच्या फुलाची पण भाजी केली जाते आणि कवळ्या पानाची पण भाजी केली जाते. विशेष करून सर्दी खोकला आणि दमा किंवा आपण पावसाळा सुरू झाला की बऱ्याच वेळेला पावसात भिजलं जातं तेव्हा छाती भरणं कफ होणं किंवा सर्दी खोकला होणं. ही भाजी जर खाल्ली तर मला वाटतं हा सर्दी खोकला आणि दमा वगैरे याचा जर त्रास असेल तर तो त्रास कमी होतो. अशी गुणकारी आणि ह्या व्याधीला उपयोगी पडणारी ही रानभाजी आहे. ह्या रानभाजी करताना कुठलीही रानभाजी करताना किंवा पालेभाजी करताना त्यात कोणता नाही कोणता तरी दुसरा म्हणजे कुठली नाही डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट तरी वापरावा आणि त्या अर्थानं ही रुचकर आणि पौष्टिक पण होते आणि रुचकर पण होते. खायला उत्तम आहे. छान नाचण्याची भाकरी आणि किंवा ज्वारीची भाकरी जर केली आणि त्याच्यावर जर भाजी जर खाल्ली तर आपल्याला खूप त्याचा आस्वाद घेता येईल आपल्याला चांगला. तर ही भारंगीची भाजी. या भाजीचं नाव आहे नाल म्हणतात त्याला. हिला फुलावरून सुद्धा याला स्मितिया असं म्हणतात. ह्या भाजीचा विशेष करून याचा उपयोग मूत्रव्याधीवर ह्याचा जास्त उपयोग पडतो. ही भाजी तशी थंड आहे. जर शौचास साफ होत नसेल तर ही भाजी कोरडी खायला दिली जाते. ही भाजी दलदलीच्या ठिकाणी आणि विशेष करून माळ रानाच्या ह्याच्यामध्ये ती हिला नाल म्हणतात. त्याच्या फूलसुद्धा खूप देखणं असतं आणि फुलावरून सुद्धा याला स्मितिया म्हणतात. तर ही भाजी तशी थंड भाजी आहे
आणि विशेष करून संडासला पातळ जर झाला असेल तर त्याला ही कोरडी भाजी जर त्या पेशंटला खायला दिली तर संडास त्याचा थांबू शकतो. विशेष करून ही भाजी लहान मुलांना किंवा एकूणच महिला वर्गाला भाजी ही उपयोगाची आहे. ह्याला बारीक पानं असतात, ही पानाचीच भाजी जी केली जाते. ही पानं खोडून घ्यायची, वाफवून घ्यायची आणि कुठल्या तर डाळीमध्ये मिक्स करून ही भाजी केली जाते. तर याला नाल म्हणतात. नमस्कार, मी रानिता अनिल चौगुले, निसर्ग मित्र संस्था. आज आपण रानभाज्या ओळखायच्या कशा आणि त्या जी प्रात्यक्षिकं कशी करायची किंवा ती करून कशी बघायची, तर आज आपण रानभाज्या रानावनातून गोळा करून आणलेल्या आहेत. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण भारंगीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. तर भारंगीची भाजी ही अशा प्रकारे असते, झुडूपवर्गीय भाजी आहे ही. तर ह्याची करताना आपण पानं अशी काढायची आहेत आणि ती पानं काढून झाल्यानंतर आपण ती भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुतल्यानंतर आपण ती चिरून घ्यायची आहे. चिरल्यानंतर आपण ती गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे किंवा उकळत्या पाण्यामध्ये घालून ती थोडी वाफ देऊन घ्यायची आहे. तर आपण आता ती भाजी वाफ देऊन घेतलेली आहे. तर आपण ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत. भारंगीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, जिरं, मोहरी, हळद, डाळ, शेंगदाण्याचा कूट, गूळ, मिरची, लसूण, कांदा इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल 1-2 चमचे घालायचं आहे आपण. त्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी 1 छोटा चमचा. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे. जिरं 1 छोटा चमचा. त्यानंतर कांदा 1 घालायचा आहे आपण ह्याला भाजीला. कांदा गरम करायचा आहे तेलामध्ये चांगला. कांदा चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आहे. लसणाचा 1 गड्डा घ्यायचा आहे आपण. 3-4 फोड्या आपण घालायचा आहे. लसूण पेस्ट घातलेली आहे आपण ह्याच्यामध्ये. कांदा चांगला लाल झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण उकडलेली भाजी घालायची आहे. आता आपण भाजी चांगली कांद्यामध्ये भाजलेली आहे भाजी. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. भाजीच्या प्रमाणानुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण ह्याच्यामध्ये आणि चांगली भाजी हलवायची आहे ह्याच्यामध्ये. हळद घालायची आहे छोटा चमचा. ह्या भाजीमध्ये आपण तुरडाळ घालणार आहोत. तर छोटे चमचे 2 आपण तुरडाळ भिजवलेली आहे. तर ती आपण डाळ ह्याच्यामध्ये घालणार आहे. डाळ घातल्यानंतर चांगली भाजी हलवायची आहे. यामध्ये आमसूल घालायचं आहे. 3-4 आमसूल घालायचे आहे त्याच्यामध्ये. थोडासा गूळ घालायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण तिखट टाकणार आहे याच्यामध्ये. तिखट 1 चमचा टाकलेला आहे आपण ह्याच्यामध्ये.
अशा प्रकारे सर्व साहित्य आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता ही भाजी आपण वाफ द्यायला ठेवणार आहे। चांगली वाफ आली की मग आपण ही भाजी परत एकदा हलवून वाफ द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली भारंगीची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही वाफ द्यायला ठेवणार आहे। आता ही भारंगीची भाजी तयार झालेली आहे, त्याला चांगली वाफ पण आलेली आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे। ही अशी तयार झालेली भाजी आपण ह्याच्यामध्ये काढणार आहे बाउलमध्ये। आता आपण रानभाजीच्या रेसिपीमध्ये नालची भाजी बघणार आहे आपण। नाल ही भाजी झुडूपवर्गीयच भाजी आहे। ती माळरानावरती उगवते किंवा रस्त्याच्या कडेने सुद्धा उगवते। जास्तीत जास्त ती खडकाळ भागामध्ये उगवते भाजी। ती असे ताटवे असे माळरानावर आलेले असतात। त्याला पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची अशी फुलं असतात, असे डोळे आल्यासारखे, आणि खूप सुंदर असं त्याचं ताटवा असतो। तर अशी ही नाल ही भाजी आपण बघणार आहे। तर नाल ही भाजी अशी झुडूपवर्गीय असल्यामुळे त्याची आपण पानं अशी खुडून घ्यायची आहेत आणि खुडून घेतल्यानंतर आपण थोडीशी जराशी चिरायची ही भाजी आणि मग आपण गरम पाण्यामध्ये ती धुवून घ्यायची आहे। तर आपण ती भाजी निवडून गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि ती भाजी आता आपण करणार आहोत। तर आपण करण्यासाठी जे साहित्य लागतं तर त्यामध्ये तेल आहे, जिरं आहे, मोहरी आहे, हळद, आमसूल आहे, चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपण, लसूण आहे, मूग डाळ आहे, कांदा आहे, मिरची आहे, गूळ आहे, हिंग पावडर आहे। तर हे साहित्य सगळं वापरून आपण ही नालची भाजी करायची आहे। तर सुरुवातीला आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। तेल 1-2 चमचे घालायचं आहे। तेल घातलेलं आहे आपण कढईमध्ये। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं घालायचं आहे। छोटा चमचा, अर्धा चमचा घ्यायचा आहे मोहरीचा। मोहरी घातलेली आहे आपण त्याच्यामध्ये। जिरं घालायचं आहे अर्धा चमचा। यामध्ये कांदा घालायचा आहे आपण एक चिरलेला। कांदा घातलेला आहे आपण तेलामध्ये। ह्या भाज्या खास करून पावसाळ्यामध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर येतात। कांदा चांगला भाजायचा आहे। ओली मिरची घालायची आहे भाजीला। 3-4 मिरच्या घालायच्या आहेत चिरून। तेल, मोहरी, जिरं, कांदा आणि ओली मिरची घातलेली आहे आपण ह्याच्यामध्ये। आपण नालची भाजी करायला लागलेलो आहे। मिरची आणि कांदा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये चांगला। तर ह्याच्यामध्ये आपण आता अगोदर भाजी टाकायची आहे। नालची भाजी आहे ही, आपण गरम पाण्यामध्ये करून घेतलेली आहे तिला। चांगली हलवायची आहे भाजी ती आपण। मिक्स करायची आहे चांगली तेलामध्ये, सुट्टी करायची आहे। ह्यामध्ये आपण तिखट पण वापरलं तर चालतंय ह्याच्यामध्ये, पण आपण मिरची वापरलेली आहे। आवडीनुसार आपण तिखट किंवा मिरची हे वापरायचं आहे। तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे भाजी। ओळखायला खूप चांगली येते भाजी ही। ह्याला लाल आणि पिवळ्या रंगाची डार्क फुलं येतात। तर ती फुलं बघूनच आपण डोंगर रानावर ही उगवलेली असते भाजी आणि ओळखायला खूप सोपी आहे ही भाजी।
ही नालची भाजी आपण चांगली कांदा आणि ह्याच्यामध्ये भाजून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण डाळ घालायची आहे. मूग डाळ घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये एक 4 चमचे घातलेले आहे डाळ, मूग डाळ. आवडीनुसार आपल्या ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण आपण वापरू शकतोय किंवा तूर डाळ वापरू शकतोय किंवा इतर काय ह्याच्यामध्ये आपण फणस बिया वगैरे उकडलेल्या असतील किंवा इतर काय तुम्हाला टोमॅटो वगैरे घालायचं असेल तरी सुद्धा घालता येतो. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजीच्या प्रमाणानुसार आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्याच्यामध्ये आमसूल टाकायचं आहे. एक 3-4 आमसूलच्या हे टाकायचं आहे, पाकळ्या टाकायचं आहे. हळद थोडी टाकायची आहे. गूळ थोडा टाकायचा आहे. हिंग पावडर थोडी टाकायची आहे. हे सर्व पदार्थ आपण हिंग, गूळ, आमसूल हे जे टाकतोय आपण तर ते आपल्याला ह्या भाज्या पचायला हलक्या असतात. तर त्या व्यवस्थित त्याचं पचन व्हावं आणि शरीराला त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं आपण पित्ताचा त्रास होऊ नये किंवा इतर तक्रारी होऊ नयेत म्हणून आपण हे गूळ, आमसूल आणि हिंग पावडर वापरलेले आहे. चांगली मिक्स करायची आहे भाजी ह्याच्यामध्ये. आता बारीक अगदी गॅस करून आपण ती भाजी वाफ द्यायला ठेवणार आहे. ह्या भाज्या ज्या आम्ही ज्या वेळेला स्पर्धा भरवली त्यावेळेला ज्या आजी आमच्याकडे आलेल्या होत्या टाकाळ्यावरच्या, तर त्यावरून आम्हाला एक असं सुचलं की आजीबाईचा बटवा खरोखरच आपल्याला उपयोगाचा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही इतर तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या आजीबाईंना भेटायचा उपक्रम हाती घेतला. तर चंदगडच्या एका आजीबाईंना आम्ही भेटलो. तर त्यांनी तर अतिशय मजेशीर नावं सांगितलीत भाज्यांची. एक तर भाजी त्यांनी असं सांगितली जावई मारी, त्यानंतर 7 पाणी 3 पाणी वगैरे अशा भाज्यांची नावं त्यांनी सांगितलीत आम्हाला. जी लोकल नावं आहेत त्यांनी ती सांगितली, त्यांना जी माहिती आहे ती. त्यानंतर आम्ही राहीबाई पोपरे, अकोले, नगर जिल्ह्यामध्ये अकोले या इथं राहीबाई पोपरे आपल्या बियाण्याच्या आजी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्या आजीबाईंना आपण भेटण्यासाठी आमची खास टीम गेलेली होती इथून. तर त्या पण आजीबाईंना भेटून आम्ही तिथली पण भाज्यांची नावं किंवा इतर जे काय तिथलं जे बियाणं आहे वगैरे त्याचे आम्ही कलेक्शन केलं. आणि त्या आपल्या घरीसुद्धा भेट देण्यासाठी राहीबाई पोपरेंना आपण आणलेलं होतं. तर त्याही आपल्या घरी येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून पण आम्हाला बरीच माहिती चांगली मिळालेली आहे. आणि आपलं पण त्यांना योगदान म्हणून आपण पण त्यांना रानभाज्या वगैरे पुस्तक वगैरे भेट दिलेली आहे. तर त्याप्रमाणे त्या तिथं पण त्या भाज्यांचं त्या करत आहेत. आणि अशा प्रकारे आपण अनेक आजीबाईंना आपण भेटलेलो आहे. गगनबावडा तालुका, शिरोळ तालुका या इथल्या पण आजीबाईंना आपण बऱ्याच वेळेला भेटलेलो आहे. आणि त्यांच्याकडून जी माहिती पाहिजे आपल्याला तर ती पण आपण त्यांची जी लोकल नावं आहेत भाज्यांची तर ती कशी शास्त्रीय पद्धतीनं नावं आपल्याला हे करता येतील, त्या भाज्यांचं कसं महत्त्व आपल्याला हे करता येतील तर ते सुद्धा आपण कलेक्शन करून ठेवलेलं आहे. तर आता आपण ही नालची भाजी केलेली आहे. तर नालची भाजी आपण वाफ देण्यासाठी ठेवलेली आहे. वाफ आलेली आहे भाजीला. ही भाजी झालेली आहे नालची आपली. आणि ह्या रानभाज्या ज्या करतोय आपण त्याच्यामध्ये काय काय भाज्यांमध्ये मीठ घालून वाफवलेले आहेत, काय काय भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत, काय काय भाज्या फक्त गरम पाण्यामध्ये भिजवून म्हणजे धुवून घेतलेल्या आहेत, काय काय भाज्या नुसत्याच धुवून आपण केलेल्या आहेत. तर अशा ह्या रानभाज्या करताना फक्त भाज्या ओळखणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये कुठलीही रानभाजी करायची असेल तर आपली पण मेथी पोकळा वगैरे भाजी जी आपण करतो
त्याच्यामध्ये जराशी आपण डाळ वगैरे घालून करतच असतो, पण ह्याच्यामध्ये आपण गूळ, चिंच हे पदार्थ वापरलेले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ह्या खूप महत्त्वाच्या आणि चांगल्या भाज्या आहेत. ह्याचं जतन आणि संवर्धन होणं महत्त्वाचं आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी याचं ओळख करून घ्यावी आणि ह्या भाज्या करण्याचा प्रयत्न करावा. आता आपण रानभाजीचा वेगळा प्रकार बघणार आहोत. तर कपाळ फोडी म्हणतात ह्या भाजीला. तर असे फुगे असतात ह्या भाजीला, असे फुगे असतात त्या भाजीला आणि वेल असतो, याचा वेल असा पसरलेला असतोय झाडाझुडपांच्या वर. तर ही भाजी आपण आता कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी सांगते. तेल लागणार आहे, जिरं, मोहरी, हळद, तिखट, मीठ, गूळ, लसूण, कांदा, आमसूल आणि शेंगदाण्याचा कूट हे साहित्य आपल्याला भाजी करण्यासाठी लागणार आहे. तर ही भाजी आपण करताना हा वेल असतो, तर ह्याची पानं फक्त आपण अशी काढून घ्यायची आहेत, अशी खुडून घ्यायची आहेत पानं काढून घेतल्यानंतर ही पानं स्वच्छ धुवायची आहेत आणि धुतल्यानंतर थोडी चिरायची आहे भाजी. ही अशी एकाड एक अशी पानं असतात त्याची, आणि ती आपण काय करायचे, चिरायचे. चिरल्यानंतर आपण फक्त गरम पाण्यामध्ये ह्याला धुवून घ्यायचे, उकडायची पण काही गरज नाही ह्याला. ही भाजी अतिशय मऊ असते, अशी हे नसते भाजी, त्याला भाजीला असा ताटपणा नसतोय. तर अशी वेल असल्यामुळे ती लगेच आपल्याला करता येते, म्हणजे चिरून आपल्याला लगेच बारीक करता येते. तर ही भाजी आपण गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. तर ही भाजी आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. ह्या रानभाज्यांना तेल जास्त लागत नाही, म्हणजे जेवढं आपण तेल कमी घालू तेवढी त्याची पौष्टिकता जादा असते. तर आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं आहे. एक अर्धा टीस्पून होईल एवढीच मोहरी घालायची. जिरं अर्धाच घालायचं आहे चमचा. आणि कांदा घालायचा आहे, कांदा 1 घालायचा आहे छोटा. कांदा तेलामध्ये चांगला परतवायचा आहे. कांदा चांगला लाल होई तोपर्यंत गरम भाजायचा आहे तेलामध्ये. कांदा आपला आता थोडा भाजलेला आहे, तर त्यामध्ये आपण लसूण 1 अर्धा चमचा पेस्ट घालायची आहे. भाजीच्या प्रमाणानुसार आपण प्रमाण घालायचं आहे सगळ्याच भाज्यांच्या मध्ये. लसूण भाजलेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आता ही भाजी घालणार आहे गालफुगीची. ह्याला गालफुगी पण म्हणतात, कपाळ फोडी पण म्हणतात आणि गालफुगी पण म्हणतात. तर ही भाजी आपण गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. तर ही भाजी आपण कांद्यामध्ये घातलेली आहे, तर ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये, कांद्यामध्ये. एकदा भाजी मिक्स झाली की तेलामध्ये त्याची चांगली भाजली की वास पण चांगला येतो त्याचा आणि टेस्ट पण चांगली येते. ही भाजी अतिशय मऊ असते, त्यामुळे एकमेकाला अशी चिकटलेली असते. तर आपण गरम पाण्यात धुताना जास्त त्याचं पाणी काढायचं नाही, नाहीतर मग असा तो लगदा होऊन बसतो आणि मग ती भाजी सुट्टी होत नाही. त्यासाठी आपण फक्त पाणी त्याचं नितळून द्यायचं आहे, असं पाण्यामध्ये पिळून काढायची नाही आहे भाजी. तर चांगली आता ही सुट्टी झालेली आहे चांगली भाजी आपली, हलवलेली आपण चांगली कांद्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण आता तिखट घालणार आहे. तिखट अर्धा चमचा घालायचा आहे.
आमसूल घालणार आहे आपण. प्रत्येक भाजीमध्ये आपण आमसूल घालतो, कारण आमसुलामुळं आपल्याला पित्ताचा त्रास कमी होतो आणि ओरिजिनलच रानभाज्यांच्या मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळं आपल्याला खाल्ल्यानंतर कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. आमसूल घातलेले आपण. थोडासा गूळ घालायचा आहे आपण भाजीमध्ये. आता आपण सगळ्यात शेवटी भाजी सगळं साहित्य घालून हलवल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे 1-2 चमचे. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आपण ह्याच्यामध्ये. चांगला मिक्स करायचा आहे तो शेंगदाण्याचा कूट. आणि आपण आता ही गॅस बारीक करून आपण ही भाजी वाफ द्यायला ठेवणार आहे. ही भाजी लगेच शिजते. रानभाज्यांच्या मध्ये वरून पाणी घालायचं नसतं, कारण काय त्याची ओरिजिनल चव जाते. त्यामुळे आपण कुठल्याही भाजीमध्ये पाणी घातलेलं नाही वरून. तर आपण आता वाफ द्याय ठेवणार आहे. रानभाज्या करताना आपण हे सगळं साहित्य आपण घालतो, म्हणजे लोकांना विचार पडेल की बाबा हे साहित्य एवढं का घातलं जातं. तर नुसत्याच रानभाज्या खायच्या नसतात, तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ, डाळीमध्ये पण तूर डाळ, मूग डाळ, आपल्याला कशी म्हणजे आपल्याला जी डाळ आवडते किंवा जे काय आपल्याला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल, डाळ आवडत असेल, तर ती घालून आपण ती भाजी करायची आहे. नुसती तशीच भाजी आपण करायची नाही. त्यामुळे ती भाजी लगेच पचनक्रिया होते आणि ती भाजी आपल्याला जास्त प्रमाणात जर आपण खाल्ली गेली तर आपले तब्येत पण बिघडण्याची शक्यता असते. म्हणून आपण हे सगळं साहित्य घालून करायचे आहे. हे आपल्या चवीसाठी करायचं आहे, आपल्या जिभेच्या चवीसाठी करायचं आहे. पण ह्या भाज्या अतिशय औषधी आणि शरीराला चांगला ह्याचा उपयोग होतोय. पूर्णपणे जर आपल्याला सगळं शरीर आपलं चांगलं सुखरूप ठेवायचं असेल तर ह्या रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवतात आणि पावसाळा संपला की आपोआप संपतात. तर ह्या भाज्या ज्या त्या सीझनमध्ये आपण ह्या करून खायला पाहिजेत. त्या कशा ओळखायच्या, काय ओळखायच्या आपण सांगितलेलंच आहे. तर प्रत्येक वर्षी जर एका महिलेनं ठरवलं की बाबा आपण 1-2-3 भाज्या ओळखायच्या प्रत्येक वर्षी आणि त्या जर आपण करून खायच्या ठरवल्या तर असा मोठा संग्रह होईल ह्या भाज्यांच्या मध्ये. नेहमीच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या जर आपण सोडून ह्या भाज्या जर आपण ओळखायला शिकलो, मेन म्हणजे ओळखणं महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. तर ओळखले तर भाजी आपल्याला करायला काहीच अवघड नाही आहे. आणि ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या जो पदार्थ आपण मिक्स करणार आहे तो आवडीचा घालायचा आपल्यात. असं काही नाही की बाबा शेंगदाण्याचं कूटच घालायला पाहिजे किंवा नुसती डाळच घालायला पाहिजे. काय भाज्यामध्ये फणस खाऊन ज्या बिया राहिलेल्या असतात त्या बिया सुद्धा उकडून आपण भाज्यांमध्ये घालू शकतोय. असं काही नाही की बाबा नुसती डाळ, शेंगदाणा कूट किंवा हेच घालायला पाहिजे, पण बिया पण आपण फणसाच्या उकडून ह्या भाज्यांच्या मध्ये वापरू शकतो. तर ही आता गालफुगीची भाजी चांगली वाफ आलेली आहे आपली. ती आपण एका डिश मध्ये काढायची आता. चांगली वाफ आलेली आहे ही भाजी.